रत्नागिरी सिंधुदुर्ग तुमचा लोकसभेचा मतदारसंघ आहे। या 5 आणि 3 8 जागेवर एकाच जागेवर उभाटाला विजय मिळतोय, मात्र गुहागरच्या बाकी युतीलाच माझ्या मतदारसंघात येत नाही। बाकी युतीलाच कौल माझ्या मतदारसंघात गुहागर येत नाही। माझ्या मतदार 6च्या 6 ठिकाणी माझ्या आमदारच नाही, माझ्या महायुतीचे सगळेच विजय झाले, महाआघाडीचे। एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे, कशा पद्धतीने बघतात? मी प्रथम तर माननीय मोदी साहेब, माननीय अमितजी शाह, माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही निलेशला दोघांनीही तिकीटं दिली आणि समन्वय साधून दिली आणि या दोघांनी आशीर्वाद दिले। त्यामुळे या सर्वांना मी धन्यवाद देतो, यांचा आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं। राज्यात पुरता महाविकास आघाडीचा सुपडा सावधलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगत? तर मी बोलतच होतो 20 गाठणार नाही उद्धव ठाकरे, ते झालं 19। आता सुपडा राहिला की नाही थोबडा तोच कळत नाही। महाराष्ट्रात म्हणा तोंड टाकू नकोस आता, आणि संजय राऊतला तर आणूच नको। खरं त्याचा पुरा चेहरा काळा झालाय, काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर। त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महाआघाडीचा, तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते, त्यांना त्यांची अवकात समजलेली आहे।